काय जी तुमच्या डोक्यात नाही राही एक एकच येत राहते. आता काय काही करायला लागते, काय काम आहे? काय जी कधी काय करावं लागते म्हणजे काय 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 हातात हात देऊन बसायला लागते काय? हा, पिकाच्या भरोश्यावर भागते काय? हा, पीक होते तर भाव नसते, भाव असतात तर पीक नसते. तुला तर जरा सोपंच वाटते, तुला काय? हा, आणा फक्त आणा किराणा खायला बरोबर. अरे तर पैसा लागेल ना, फुकट येणार आहे का? आता काय 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 चहाचे टपरे टाकून हिंडा का? होते का तुमच्या चहा तर येते का तुम्हाला? सिंगलवर स्वतःचा चहा करून पेनं नाही होत. मोठे म्हणतात मी चहाची टपरी टाकतो. काय येते तुम्हाला कळतो? जा सिंगलवर चहा शिजून आणा, पेतो मग सांगतो. अगं मॅट डोक्षेची, मले काली शिजवा लागते. माय बाई, मग का चहा शिजवणारा दुसरा ठेवता का तर ती? आणि त्याला अलगची मजुरी देता. आणि तुम्ही तर ती शेटजी सारखी खुर्चीवर बसता, गल्ला जमा करेले नाही. जशी काय लय लाईनच लागून राहिली तुमच्या दुकानात चहा प्यायला लोकांची. हा, लय मोठं गाव आहे आपलं, की लय घरी बायका चहा देत नाहीत म्हणून नवरे चालले टपऱ्यावर चहा प्यायली. काही बोलत राहतात निरा. जा मुकड्यानं वावरातलं बरं आहे आपलं. 2 पैसे येतात, 4 पैसे दिसतात, तेच बरे आहेत. एक एकच तिसरा पाय काढते बाई हा माणूस. मुकाट्यानं बसा पैर कामा टाइमात नाही. भल्ला बाई खा जा या माणसाला, हे करतो ते करतो ते करतो हे करतो. कुठे चला म्हणलं 2 दिवस फिरेले तर ती नाही जमत. अहो मॅट डोक्षेची, फिरायला का दात देतं काय त्या दिष्टी वालेली? ते फिरायला जाणं म्हणजे तोंडाची गोट आहे का? हा, घरातून निघालं की 100ची नोट मोडा लागते, आणि गावाच्या बाहेर गेले की 500ची. तुला काय माहित आहे? घरात बसतो गोष्टी सांगतो. पैसा पैसा इकडे माणसाला समजते. झाले कमावा लागते त्याला समजते ना. बरं आहे का सांगे? हं? का किराणा दुकान ठिकाण टाकू? माय बाई, किराणा दुकानात थोडा खर्च होणार आहे का? नाही, चहाची टपरीच बरी आहे. हा, तेच म्हणलं ना, म्हणलं किराणा दुकान आहे सोपं आहे नाही तर. हा, किराणा दुकानात कसं समजे जण नेतात किराणा, काही ना काही जोडधंदा पाहिजे. शांता, तुला समजून नाही राहिलं. परिस्थिती लय बिकट होऊन राहिली. वावराच्या भरोश्यावर भागून नाही राहिला आता. हा, म्हणलं काही ना काही जोडधंदा पाहिजे. तुला तर म्हणलं बकऱ्या घेतो, तू नाही म्हणतं. नाही ना जी, कुठे कुटाणा लावता तुम्हाला बाई? भल्लं बाई 70 आलं. जाऊ द्या ना, जेवढं आहे तेवढ्यात भागवा. काय माणसानं माणसाच्या गरजा जर कमी केले की नाही, बरोबर जेवढ्याच्या तेवढ्या कमाईतच भागते म्हणलं ना. आ? आपल्या कोणत्या अशा 5 स्टार हॉटेलचे स्वप्न आहे का? कोणती मी तुम्हाला दर महिन्याला साडी घेऊन मागून राहिली नाही की तुमचा लय खर्च होती? का काही मला हॉटेलात जेवायला नेता, का कोणती पिक्चर पाहायला नेता, का कुठे बाहेर फिरायला नेता? हा, का खर्च का आहे? 2 टाइम भाकर भाजी खातो बाबा आम्ही घरात, तरी बी तुमच्या त्यानं होत नाही. हे करतो ते करतो ते करतो हे करतो. अरे बाप, करा लागते काही ना काही. तुला काय समजते शांता? काही ना काही जोडधंदा असल्याशिवाय जमत नाही. आता शेतीच्या पिकावर भागत नाही तुला काही समजत नाही. बरं बरं, कल्ला हल्ला काही करू नका. माय करा करा, तुम्हाला जे पाहिजे ना तू व्यवसाय करा तुम्ही. मा काही नाही नाही, मी काल नाही म्हणून मला काय करा लागते? जा करा ना बापा काही बी. मग मी काय म्हणतो शांते, आता कसं लय मोठा पैसा लावतो म्हणलं, किराणा दुकान आहे म्हणलं तर 1-1.5 लाख खर्च आहे. हा, माल नाही भरा लागणार. हा, दुकान जरी आता घरात अतिच लावू हालातच काही टेन्शन नाही, पण माल भरा लागते. हा, तो म्हणलं देतो का तू पोत गीत? हा, पुस्तक काही अंगठी मागठी दिली तरी होते. सोन्याचा लय भाव आहे. हा, 5-6 ग्रॅमची अंगठी जरी असली तरी होते, आपलं शेटअप लावून जाते. माय बाई, तुमचा सेटअप तुमच्या जवळच ठेवा. सोनं माय माय माय, मी नाही देत, मी अंगठी नाही देत ना, काही नाही देत माय बाई. किराणा दुकानात माल भरसान सारे लोक तुमच्या जवळ उधार नेतील. कोण तुमच्या उधारीचे पैसे देते? तुम्हाला नाही देत कोणी पैसे. दुकानदार लय राहते. तुमच्याच्यानं होते का व काही दुकानदारी करणं? तुम्ही तर सारायला उधार देसान आणि लिहून ठेवसान, झालं कागद फेक. मलाच चुलीत जा लागतील ते. कोण नाही देत तुम्हाला उधारी, आणि तुम्ही मागती ना कोणाले? तुमच्या सारख्याच आहे का व दुकान चालवणं? तुमच्या बसच नाही ती. कुट्टी माय सोनं गमव मी. तुमची चहाची टपरीच बरी. जा चहाच टाका जा, इका दिवसभर चहा. तसंही मा डोक्याचा काव तरी निघून जाईल. अरे कुंती कुंती शांती थुई बरं चहा. शांती थुई बरं चहा. त्याच्यापेक्षा त्या चहाची टपरी तुम्हीच टाका ना बापा. तुम्ही प्यान लोकांनी पाजा. शांते, मग चहा शिजवून देशील का घरून? मला कुठे चहा शिजवता येते, तुला तर माहित आहे. माय अतून परिस्थिती आहे आता घरून चहा शिजून नेसान तर तिथं माटाच्या लोकायले पाचसान कोण पिन व? चहा गरम गरम करा लागते ताजा ताजा, तर तो गोड लागते. शिजून ठेवेल चहा साजरा लागते का?
तसा बी पिऊ बी नाही लय वाकड शिजून 30 होत तिथे 30. 2-3 केसेस झाल्या तर जासान जेलात. काय करू मी घरी? हा तुम्ही जाऊन बससान तर ती जाता फिरवत. हा राहू द्या घरी जरा. शांते तू ना लयच निगेटिव्ह बोलत राहतो. अब आता तूच काय करतो घरी? हा सकवूनचा 10-15 शिंगल घरून शिजून देत जाय, मग तुला धंदा पाणी झालं की तू येत जाय तर ती. हा बरं आपण संग मग दिवसभर मी तर ती तू घरी काय करतो? हा भागवतात हे घरचे, घरचं पाहतात घरचं यायचं. हा यायचं टेन्शन न घेऊ. तू दिवसभर मग तर तिच्या शिजून देत जाय, मी देत जाईन. अहो एकदा जर बसतान बसलं की नाही, शटअप लागला की नाही, पाहिजो तू. अरे कमी नको समजू शांती, चहावाले लय कमावून राहिले, लय पुढे गेले चहावाले. चहावाले तर लय पुढे गेलेले. हे काही खोटं नाही. आलं का ध्यानात तुमच्या? मग ठरलं तर मग शांती. हो तुम्ही का मला सुखानं जगू देसा? येत जाईन देत जाईन चहा शिजून तेवढा. हे पा इकत गिकत नाही जात जाईन मी, नाही तर मनसान बसत ती मी नाही बसणार. माझी वारी ते उन्हातानाच कुठे टाकतात टपरी फाट्यावर येणारी जाणारी पेतात, ही गावातली अटार नेऊन बसतात ही पेतात. अति गावात टाकावं तर म्हणजे गावापुरतच होऊन जाईन ना. फाट्यावर टाकली तर कसं मग काही बाहेर लई गिराईक येते. हा बाई का होय तर तुमच्या तर डोक्यात घुसले की तुम्ही काय मा बापाचं ऐकत नाही. मा बापानं मला ऐकलं नाही, तुमच्या गळ्यात दिलं बांधून. आता चहाच राहिला ऐक्याचा. जा माय. मग शांता राणी मला वाटलंच होतं हो म्हणीन म्हणून. शांता तेवढी एक बारकी अंगठी दे ना. आता शेटअप लावतो म्हणलं तर जरासं पाहिजे ना. वा तिकडे चहाची टपरी गेली खड्ड्यात. चहा शिजून देईन बाकी काही नाही. गोटी घेत नाही लेख. शांता मी काय म्हणतो, अबा एका वर्षात देतो ना करून. अहो एका वर्षात बिझनेस सेट झाला की नाही तर तुला देतो ना करून. माय बाई कुठे उन्हाची हिंडून राहिली व. पाहुणे बोलायला 3 तास घरी, पण तू घरी नाही माय. तिकडला दरवाजा तर लावेल हाय व. मी का अमाय कुठे नाही, हे इकडला आंगणला धंदा केला, तिकडला दरवाजा लावून घेतला. मग माणूस गेला वावरात. काय मग तिकडं उघडच राहते. मग कोणी आलं तर मला काही माहित नाही होत. मग माग असली मी काही धुणं घेणं धुवाच असलं, काही भांडकुंड घाशाच असलं की इकडे येतो मागल्या अंग. मग पुढचं लावून घेतो. तेवढं लावेल म्हणजे ओढेलच आहे का कुलप थोडी लावलं. काल आलता तुम्ही? ये ना पाहुणेले बोलायले, मला चहा प्यायले ना पाहुणे. माय बाय 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 पाहुणे तर घरी जाऊन नव्या जुन्या झाल्या. आता आल्या का चहा प्यायले बोलायला नेले? पाहुणे तर किती रोज झाले गेल्या. ओय माय आता तर मला ते तुम्ही भाषी दिसली होती. मी बोलली ना तिच्या संग. हे तो नाथ होती तर मी म्हणलं ना का पाहुणे, मी म्हणून तिच्या मामाची गिमाची मावशीची कोणी अशी पोरगी तर म्हणे नाही माझीच्या भावाची पोरगी आहे. तुझी भाषी सांगे बोली म्हणून म्हणून राहिली. म्हणलं पाहुणे आहे तोच. हो माय बाई मला आहे ना भावाची पोरगी होती ती. आता आली तिथे मागून. ते काय हो माय आज आली सकाळी गेली. तिचा बाप ठुती माय बाई. एकुलती एक खायना लाडकी मा भावाले. एका दिवसासाठी तिचा नांदा होता. ह्या सगळ्या जणी आल्या. ते गेली तिच्या मामाच्या अंग. ते तिची माय. मग ती काही तिला यायला नाही भेटलं. समजा जण आलत्या तो माई बहीण आलती ना मुंबईवाली. हे पुण्यावाली मुंबईवाला मा भाऊ. तू भाऊ त्याच भावाची पोरगी. त्या आल्या दिवसाच्या गेल्या. मग हे आली माय लढत पडत. मला न्या त्याच्या घरी, मला न्या त्याच्या घरी, म्हणून तिच्या बापाने एका दिवसासाठी आणलं. कालच गेली ते. असं का सांगू मला ती दिसली ना काल सकाळूनच. ते तो नाती संग होती खेळायले तर मी पुसलंच ना. तर म्हणे ना तर मी म्हणलं हाय ते पाहुणे. म्हणून म्हटलं चाल माय चहा प्यायला बोलावला ना. तुझी भाषा तर आहे. म्हणे मी म्हटलं ना किती दिवस हाय सो पाहुणीन. तर म्हणे मला पाहुणीन नका म्हणू. काय म्हणा म्हणे माहिती नाव बी सांगलं या दे नाही माय मले. राणी राणी म्हणलं अशी. राणी आहे तिचं नाव. हो बोलायला वल्ली आहे. लय ती तिकडली भाषा बोलते स्टँडर्ड. हो मला तुला लय मस्त बोलती ते. हो ते म्हणे राहतो तिचा बाप राहू देते का माय. आपल्या घरी आता कायची सोय आहे का. पोरगी नाजूक आहे ते. तिचा बापाचं काही मन नाही लागे. गेलता तो घरी पण डबल आला बाई दे पारून. घेऊन गेला पोरीले. म्हणलं जाय बापा राहिली रातभर लेकराचं तेच कस मन. नाही तर आता ठूत नाही ना तो. लई लाडकी आहे ना त्याची पोरगी. एकलीच आहे ना. असं का काऊन डबल गिबलचं काही नाही का. आता का वय झालं का. वय नाही झालं पण कोण सांगा. मोठी झाय साजरी आता 26 जाते औंदा. मोठी आहे आता. का दुसरं व्हायला काय आहे का. पण माई भाऊजी नाही म्हणते माई बाई. आता कोण नाही म्हणते कोण हो म्हणते. आपण काही विचारत नाही बाई पुसत नाही का आले व. मोठ्या भावाला तर पोरग झालं ना मग. मा बाई
12 महिन्याचा वाढदिवस झाला त्याचा. चांगला सटकर पोरगा आहे. आलता ना माघारी. हो. माझी मोठी भाऊ जई भाऊ मा बाबा समजे जण आलते ना. मा भाषा आलता. हो, भाषा एक भाषी आहे. मोठ्याली एक पोरगण पोरगी आहे आणि याला नेली एक पोरगी आहे. हो ना. बाय व माय मी की नाही पाहुण्याला बोलायला आली ती सांग. मी काय म्हणू आहेतच पाहुण्या. सांग बाय. काय गेले नाही जाऊ दे मग. चल बाई जातो मग. बसा ना. आल्या लगे जाते आता. पाहुण्या गेल्या मग काय झालं धंदा राहिला काही. धंद्याची काय वाहन आहे माय. मध्ये घरी हाव ना मी आता. काऊन ओ माय ती गेली तिच्या मायच्या घरी. तिची माय बिमार आहे तर ते मायचं करेली गेली. मग आता तिच्या नवऱ्याचं करेली मी. लेकरं येतीच आहेत. तो समजा आता तिचं त्याच्या लेकराचं करेल मी मग तर ती काय झालं मायले अंग दुखते काय मग पोरगी गेली शिन करेले. बरोबर आहे. मायचं अंग दुखते म्हणून करेले गेली ना. एक रोज नाही विचारत सासूले की आता बाई तुमचंही अंग दुखते का. आता मागच्या हप्त्यात तुला सांगलं नव्हतं. 4 दिवस बिमार होती म्हणलं मी. हे दाढ दुखत जाय माई. अशी दाढ ठणकेवर सतू तुला काय सांगू भलकुशी दाढ ठणके बिचारे. पण म्हणलं मासूने एक दिवस नाही विचारलं की आते बाई मग तुम्ही स्वयंपाक केला का जेवल्या का काही काही नाही. 4 दिवस निजेल राहिली म्हणलं मी. ना मोठी नाही विचारलं ना लाईनी नाही विचारलं ना मंदवी नाही विचारलं. त्याचं काम पडलं की फक्त जा लागते आपल्याला त्याच्या घरी आणि करू सुरू लागा लागते. आपलं दुखलं की नाही त्या आपलं दुखलं की विचारतही नाहीत. करणं तर दूरच दूर. ते माहिती नाही विचारलं की मन लागते बुडीले मग देऊ का ताट त्याच्याविषयी विचारतच नाही. आणि आपण सांगलंही वरतून तर असे बेश्रमासारखे म्हणतात. मग माय आम्हाला तर माहिती नाही. सांगलं काऊन नाही. आम्ही का केलं नसतं तुम्ही सांगतही नाही. झालं मग काय म्हणता मग सरेले माहित. मग पोरायले माहीत नाताईले माहीत की आजीची दाढ दुखते आजी निजेल आहे सरायले माहीत. पण मग सुनायलेच माहित नाही होत बिचाऱ्या. अहो माय बाई सुनायचे कान लय उच्च राहतात. तेले कामाच्या गोष्टी ऐकू येतात. बिनकामी गोष्टी ऐकू येतात का. सासू बिमार आहे हे का कामाची गोष्ट झाली का. कुठे अपेक्षा ठेवता मी तर उलसक नाही ठेवत काही अपेक्षा घे पक्षा. आपलं आपण बिमार हाव तरी आपलंच करावं लागतं आपल्याला. शुक्र पोचलं तरी करावं लागतं. तुम्हाला तर म्हटलं माहिती देतो तर तुम्ही तर नाही म्हणा. कुठे व माय मग पोरायला पटत नाही ना. मग ते उपटपणा आहे म्हणलं तू. पाय आता मला आता तुला कोणा एक दिन ताट दिला ना ती बी मग पोरायला पटत नाही म्हणते आमच्या बदनाम्याच करतो तू. त्याच्या बायका देत नाहीत आणि आपल्या लोकांचं खाऊ देत नाहीत. म्हणजे कुणी मर आणि ती कुणी मर असं आहे बिचारे. तो माझ्याजवळ अशी बया बया बसलो गोटमोट निघाली की नाही. माहित तर होतेच माय बाई चालवा द्यायले सबून माहित होते. बातच नवऱ्याचे कान भरतात आणि मग पोरं येऊन फनफन करतात. म्हणतात आई तू आमच्या बदनाम्याच करतो तू आमची नामोशीच करतो. बराबर आहे त्याचं. त्याची नाव नाही जात का मग त्याची किंमत कमी होते ना. बायका वागत ना कशी त्यांना का त्याची किंमत कमी होते. पण मायनं एक गोष्ट सांगली की किंमत कमी होते ना मग त्याची समाजात. जाऊ द्या काय करा लागते. आपलेच होत लोकांचे होत काय आपलेच होत. आपल्या संग खराब नाही वागतील तर का लोकांच्या संग वागतील. लोकांच्या संग चांगले राहतात ते आपल्या संग दुगडपणा करतात. आता तुम्ही सांगा मला मी सांगतो तुम्हाला काही विचार काही हे आहे का. सोडा बिच्छा चला आंबे आणले मा भावानं चला 2-2 आंबे खा. नाही हो मग आंबा खाता नाही येत. एकही दात नाही ना पुढचा. हे मागच्या 2 डाळे इकडल्या 2 डाळे इकडल्या पुढचं काहीच नाही. हे आंबा खाता येत ना काहीच खाता येत. अजून घासच तर इकून तिकून चावतो माई बाई. दात कोण नाही बसून घेतो दात घे ना बसून. हो ना दात बसवेले दामाजी नाही पाहिजे का. फुक्कट देते का डॉक्टर दात बसून. त्या दिवशी म्हटलं होतं मी लायण्या पोराले असंच त्यानं गेले तर चिवळा आणला. बाजारात गेलता चिवळा आणला. मग तो होता घरी तर लागे तिनं लागे मलाही दिली प्लेट नवऱ्याच्या देखत तशी नव्हती देत. मला माहित आहे ना मा पोरग होतं त्यानं मागला चिवळा आहे का होता म्हणे हो. मग त्याला दिला तर मग तिला वाटलं बुडी बसेल आहे नवरा म्हणेन मग त्यानं म्हटलंच आईले देणं उलसा तर लागे आणली मा पुढे उलशी लहान लेकरावाने 2 घासाचा. मग मी आई म्हटलं जाऊ दे आता पोरगा आहे त्याच्या पुढे काय म्हणा एवढाच दिला काय तेवढाच दिला काय. सकाळी पोरत म्हणतात मग आई तूच तशी आहेस. तिनं आणल्यावर तू घरानच करतो नाकच लावतो आणि दिलं नाही तर मग म्हणतो दिलं नाही. मग म्हटलं माय जाऊ द्या खा. म्हणलं पण तिला म्हणलं बाई पाय तुला तर माहित आहे मला काय दात आहेत आणि चिवळा कसा चावू म्हटलं मी काय खाऊ बाई अशी गोट निघाली. मग पोरेल म्हटलं ते दात भेटतात तर देणार रे म्हणलं लावून तेवढे खाय प्याची भल्ली अरद होती रे म्हणलं काही खाता येत नाही. तर मैसून कशी म्हणते अंदरून रंधावनात होती म्हणे कांडून खा म्हणे मग चावता येत नाही तर कांडता येत नाही.